नमस्कार. या निवडीच्या माध्यमातून पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत करतो. एवढाईस या प्लसवरती विद्यार्थ्यांचं आपण प्रमोशन करून शाळा फायनलाइज केल्यानंतर काही विद्यार्थी जर आपल्या शाळेतून दुसऱ्या शाळेमध्ये ट्रान्सफर झाले असतील, दाखला घेऊन गेले असतील, तर अशा विद्यार्थ्यांना आपल्याला लेफ्ट विथ पार्ट टीसी करायचं असतं. तर लेफ्ट विथ टीसी करत असताना जर आपण शाळा फायनलाइज केली असेल, तर आपण ट्रान्सफर सर्टिफिकेट मॉड्यूल किंवा मार्क ड्रॉप आउट यामधून लेफ्ट विथ टीसी करायला जातो. त्यावेळेस एरर येत आहे. असे विद्यार्थी लेफ्ट विथ पार्ट टीसी होत नाहीत. तसेच काही विद्यार्थ्यांचं प्रमोशन आपण करत असताना नजरचुकीने काही विद्यार्थी त्याच वर्गामध्ये राहत आहेत. म्हणजे समजा तो विद्यार्थी शैक्षणिक वर्ष 23-24 मध्ये आता दुसरीमध्ये होता, तो आता तिसरीमध्ये प्रमोट होणं फार गरजेचं होतं. परंतु आपण शाळा फायनलाइज करत असताना नजरचुकीने तो विद्यार्थी आता दुसरीमध्येच दाखवत असेल, तर असे जे विद्यार्थी असतील, काही चुकीच्या झालेल्या असतील गोष्टी, तर ह्या सुधारणा आपल्याला कशाप्रकारे करता येतील, तर या संदर्भातील माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. लेफ्ट विथ टीसी कशाप्रकारे करायचं हे तुम्हाला या व्हिडिओच्या मध्ये पाहायला मिळेल. यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. तर आपण या ठिकाणी पाठीमागं जर विद्यार्थी आपण आपल्या शाळेतून दाखला घेऊन गेलेले असतील, तर त्यांना लेफ्ट विथ टीसी करत असताना आपण ट्रान्सफर सर्टिफिकेट मॉड्यूल किंवा मार्क ड्रॉप आउट या ऑप्शनचा यूज करत होतो. यावरती आपण क्लिक करून स्टुडंट पेन नंबर या ठिकाणी टाकत होतो. गो यावरती आपण क्लिक करत होतो. त्याच्यानंतर लेफ्ट स्कूल ऑलरेडी विथ टीसी यावरती क्लिक करून कन्फर्म केलं की त्याच्यानंतर त्याची डेट आपण या ठिकाणी टाकत होतो. कॅप्चा कोड आणि रिमार्क टाकून आपण सबमिट करत होतो. आणि त्यानंतर आपण सबमिट यावरती क्लिक केलं, कन्फर्म केलं की या ठिकाणी तुम्हाला अशा प्रकारचा एरर मेसेज दिसतोय की रिमूव्हल किंवा डिलीशन ऑफ स्टुडंट्स प्रोफाइल इज करंटली डिजेबल फॉर युअर स्कूल. तर मग आता अशा विद्यार्थ्यांना लेफ्ट विथ टीसी कशा प्रकारे करायचं? आमच्या शैक्षणिक वर्षामध्ये आपण अशा प्रकारे लेफ्ट विथ टीसी करत होतो, परंतु ही सुविधा सध्या या ठिकाणी बंद आहे. तर मग अशा विद्यार्थ्यांना लेफ्ट विथ टीसी कशा प्रकारे करायचं किंवा एखाद्या विद्यार्थ्याचं प्रमोशन करत असताना माहिती चुकली असेल तर त्याच्यामध्ये दुरुस्ती कशा प्रकारे करायची? तर यासाठी आपल्याला प्रोग्रेशन ऍक्टिव्हिटी या टॅबचाच परत एकदा यूज करायचा आहे. तर आपण प्रोग्रेशन ऍक्टिव्हिटी हा जो टॅब आहे यावरती आपण क्लिक करायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी तुमची शाळा फायनलाइज दिसणार आहे. तुम्ही फायनलाइज केली असेल तरी सुद्धा आपण प्रोग्रेशन ऍक्टिव्हिटी मध्ये जाऊन प्रोग्रेशन मॉड्यूलच्या खाली गो हा ऑप्शन तुम्हाला दिसेल, यावरती आपण क्लिक करावं. आता ज्या वर्गामध्ये तो शैक्षणिक वर्ष 23-24 मध्ये विद्यार्थी होता, म्हणजे समजा या ठिकाणी बघा की या शैक्षणिक वर्षामध्ये आता 7वी मध्ये असणारा विद्यार्थी दाखला घेऊन गेला आहे आणि त्याच्यामुळे तो शैक्षणिक वर्ष 23-24 मध्ये पाठीमागच्या वर्षामध्ये इयत्ता 6वी मध्ये असणार आहे. तर त्याच्यामुळे आपण तो वर्ग या ठिकाणी चूज करावा, तुकडी त्याची चूज करावी आणि गो यावरती आपण क्लिक करावं. गो यावरती आपण क्लिक केलं की शैक्षणिक वर्ष 23-24 मध्ये ज्या वर्गामध्ये हा विद्यार्थी असेल तर त्या वर्गातील सर्व विद्यार्थ्यांची नावं लिस्ट या ठिकाणी तुमच्या समोर दिसणार आहे. आता या ठिकाणी आपल्याला जो विद्यार्थी लेफ्ट विथ टीसी करायचा असेल किंवा ज्या विद्यार्थ्याच्या माहितीमध्ये काही बदल करायचा असेल, त्या विद्यार्थ्याचं नाव या ठिकाणी आपण शोधायचं आहे. आणि त्याच्यानंतर त्याच्या नावाच्या समोर म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याच्या नावासमोर आपल्याला 2 ऑप्शन दिसतायत पहा, अपडेट आणि करेक्शन. म्हणजे आता आपण या ठिकाणी करेक्शन या टॅबचा यूज करून त्या विद्यार्थ्याला लेफ्ट विथ टीसी करू शकतो किंवा त्या विद्यार्थ्याच्या वर्गामध्ये आपण प्रमोशन करत असताना काही बदल झाला असेल किंवा त्याच वर्गामध्ये राहिला असेल तर तो विद्यार्थी आपण पुढच्या वर्गामध्ये या ठिकाणी प्रमोट करू शकतो. तर यासाठी आपण करेक्शन या टॅबवरती क्लिक करायचं आहे. आता समजा हा विद्यार्थी मला या ठिकाणी लेफ्ट विथ टीसी करायचा आहे, तर आपण करेक्शन या टॅबवरती क्लिक करूया. त्याच्यानंतर त्या विद्यार्थ्याची सगळी माहिती आपल्या समोर दिसेल. या ठिकाणी प्रोग्रेशन स्टेटस दिसेल, मार्क इन पर्सेंटेज आपण जे टाकलेले होते ते दिसतील आणि तो विद्यार्थी कोणत्या वर्गामध्ये आपण प्रमोट केला तो या ठिकाणी दिसणार. म्हणजे गेल्या वर्षी तो 6वी मध्ये होता, तर आता तो आपण 7वी मध्ये प्रमोट केला आहे. आता या ठिकाणी बघा, हा जर विद्यार्थी आपल्याला लेफ्ट विथ टीसी करायचा असेल, दाखला घेऊन गेला असेल, तर आपल्याला या ठिकाणी स्कूलिंग स्टेटस चेंज करावं लागेल. 24-25 स्कूलिंग स्टेटस आहे ते आपण या ठिकाणी प्रमोशन करत असताना स्टडीइंग इन सेम स्कूल हे ठेवलं होतं आणि त्याच्यामुळे तो विद्यार्थी आता सध्या आपल्याच शाळेमध्ये दिसत आहे. त्यामुळे त्याला ड्रॉप बॉक्स मध्ये टाकायचं आहे. तर त्यासाठी आपण लेफ्ट स्कूल विथ टीसी किंवा विदाउट टीसी हा ऑप्शन चूज करावा आणि त्याच्यानंतर अपडेट यावरती क्लिक करावं. अपडेट केलं की तो विद्यार्थी या ठिकाणी आपण कन्फर्म यावरती करायचं आहे. स्टुडंट डिटेल्स अपडेटेड सक्सेसफुली, म्हणजे तो विद्यार्थी आता ड्रॉप बॉक्स मध्ये दिसणार आहे. आता या ठिकाणी जो काही विद्यार्थी आपण या ठिकाणी त्याची माहिती अपडेट केली तर तो विद्यार्थी आपल्याला ड्रॉप बॉक्स मध्ये दिसेल. तर यासाठी आपण या ठिकाणी लिस्ट ऑफ ऑल स्टुडंट्स यावरती क्लिक करायचं आहे. ड्रॉप बॉक्स स्टुडंट्स मध्ये आपण क्लिक करायचं आहे. यावरती आपण क्लिक केलं की आपण ज्या विद्यार्थ्यांना लेफ्ट विथ टीसी केलं तर त्या विद्यार्थ्यांची माहिती ही जी नावं आहेत ती या ठिकाणी ड्रॉप बॉक्स मध्ये दिसतील आणि इथून आता पुढची शाळा त्या विद्यार्थ्यांना इम्पोर्ट करू शकतो. तर अशा प्रकारे आपल्याला आपली शाळा जर फायनलाइज केली असेल तर अशा विद्यार्थ्यांना लेफ्ट विथ टीसी आपण या पद्धतीने करू शकतो.
आता त्या विद्यार्थ्यांच्या माहितीमध्ये समजा पाठीमागचाच वर्ग राहिला असेल, तर याच पद्धतीने आपण जी मी प्रोसेस सांगितली त्याच पद्धतीने आपण गो यावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी जो वर्ग, ज्या वर्गामधला तो विद्यार्थी असेल तो वर्ग आपण या ठिकाणी चूज करायचा आहे आणि त्याच्यानंतर ज्या विद्यार्थ्याच्या माहितीमध्ये काही बदल करायचा असेल, तर त्याच्या नावासमोर करेक्शन ऑप्शन दिसेल. त्या विद्यार्थ्याच्या माहितीमध्ये आपल्याला जो बदल करायचा असेल तो बदल आपण आता या ठिकाणी करू शकतो. तर यासाठी आपल्याला समजा या ठिकाणी तो विद्यार्थी इयत्ता 5वी मध्ये होता. आता शैक्षणिक वर्ष 24-25 मध्ये 6वी मध्ये येणं गरजेचं आहे. परंतु आपल्याकडून पण नजरचुकीने काय झालेलं असेल, की नॉट प्रमोटेड किंवा नॉट पास्ड हा ऑप्शन चूज आपण केला असावा किंवा डिस्कंटिन्यू बिफोर एक्झामिनेशन हा ऑप्शन आपण या ठिकाणी चूज केलेला असावा. समजा आपण डिस्कंटिन्यू बिफोर एक्झामिनेशन हा ऑप्शन जर आपण चूज केला, तर तो विद्यार्थी बघा, की त्याच वर्गामध्ये राहतोय. आणि त्याच्यामुळे आपण जे प्रोग्रेशन आहे ते फायनलाईज केलं आणि त्यामुळे तो विद्यार्थी त्याच वर्गामध्ये दिसतोय आणि त्याच्यामुळे आपल्याला जर पुढच्या वर्गामध्ये प्रमोट करायचा असेल, त्या ठिकाणी प्रोमोटेड किंवा पास्ड विथ एक्झामिनेशन हा ऑप्शन चूज करावा लागेल. हा ऑप्शन आपण चूज केला, की तो विद्यार्थी पुढच्या वर्गामध्ये या ठिकाणी दाखवतोय किंवा जर परीक्षा दिलेली नसेल आणि त्याला प्रमोट करायचं असेल, तर प्रोमोटेड किंवा या ठिकाणी पास्ड विथआऊट एक्झामिनेशन म्हणजे विथआऊट एक्झामिनेशन हा ऑप्शन या ठिकाणी चूज करावा लागेल. म्हणजे तो विद्यार्थी या ठिकाणी पुढच्या वर्गामध्ये दाखवेल. तर अशा पद्धतीने जर एखादा विद्यार्थी तुमचा पाठीमागच्याच वर्गामध्ये दाखवत असेल, तर त्याला तुम्ही या ठिकाणी अशा प्रकारे अपडेट करू शकता. तर बघा अशा पद्धतीने एखादा विद्यार्थी लेफ्ट UTC करायचा राहिला असेल किंवा एखादा विद्यार्थी तुमचा त्याच वर्गामध्ये दाखवत असेल, पाठीमागच्या वर्गामध्ये दाखवत असेल, तर त्याला पुढच्या वर्गामध्ये कशाप्रकारे घ्यायचं, या संदर्भातील माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलेली आहे. तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, माहितीपूर्ण वाटला असेल, तर व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ शेअर करा. भेटूया अशाच प्रकारच्या नवीन माहितीपूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून. तोपर्यंत धन्यवाद.